आणि यानंतर पुढच्या बातमीकडे वळूयात। एकीकडे आखाती युद्धामुळे रखडलेली निर्यात आणि कडक ऊन यामुळे धुळे जिल्ह्यातील केळी उत्पादक हे संकटामध्ये सापडलेले आहेत। आधीच निर्यात बंद झालेली आहे, केळी पडून आहेत आणि त्यामध्येच आता ऊन तापू लागल्यामुळे ती खराब देखील होऊ लागलेत। त्यामुळे दरवर्षी केळींना क्विंटल मागे 1700 ते 2000 रुपयांचा दर मिळतो, तो आता 800 ते 1000 रुपयांवरती आलेला आहे। आणि इतक्या कमी दरामध्ये उत्पादनाचा खर्च देखील भरून निघणं हे कठीण असल्याचं या शेतकऱ्यांचं म्हणणं आहे। माल काढण्याच्या वेळेस जेव्हा माल तयार होतो त्यावेळेस व्यापारी मनमानी करतात आणि भाव कमी मागतात। आता मागच्या 8-15 दिवसापूर्वी 1500, 2000, 2200 या रेटमध्ये केळी हे पीक कापलं जात होतं, पण आता युद्धाच्या नावावर ते 1800 रुपयावर घेऊन आले आहेत। तर शासनाने काहीतरी या गोष्टीकडे बघून दखल घ्यायला पाहिजे की जेणेकरून शेतकरी वाचेल। युद्ध तिकडे चालू आहे, माल आपल्या देशात होतोय, तरी युद्धामुळे फक्त शेतातून व्यापारी एकच सांगते युद्ध चालू आहे तुमच्यावर, त्याच्यामुळे तुमच्या मालाला भाव नाहीये, एवढा मार्केट पाडून टाकलंय। आजच्या 15 दिवस आधी माझाच माल पिलवाग हा 2000 रेटामध्ये गेला आणि आज नवती माझ्याकडून 10-11 रुपये मध्ये मागताय सर। तर आता काय करावं, खर्च एवढा लावलाय आम्ही। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।